नुकतेच बुद्ध वंदना संपन्न झालेली आहे। यानंतर लगेच आपण भारताच्या संविधानाची प्रास्ताविका इथे घेणार आहोत। सर्व मान्यवरांना विनंती करेल की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहा। एक साथ सावधान, सर्वांचा राईट हँड समोर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत। जय भीम। यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी या ऐतिहासिक संस्थेचे धामदान जाते सन्माननीय विलास धांडे सर यांना विनंती करेल की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावं। जगातील पहिले वैज्ञानिक, जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, थोर समाज सुधारक, राष्ट्रपुरुष, राष्ट्रभक्त, विश्वरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पावन विचारांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन। तसेच ज्या ज्या महापुरुषांनी समाजाच्या उन्नतीकरिता आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, अशा समस्त थोर महात्मे महामानवांना या ठिकाणी विनम्र अभिवादन। आजच्या या चिंतन मंथन सभेचे अध्यक्ष सन्माननीय पी.टी. इंगळे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून विराजमान असलेले सुखलालजी पांडे साहेब, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले सन्मान्य बागडे साहेब तथा आपण सर्व उपस्थित असलेले त्या प्रतिष्ठानचे हितचिंतक, ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सहयोगी बंधू आणि भगिनींनो, नेहमीप्रमाणे दर रविवारी बुद्ध विहारात जावे या संदेशानुसार आपण या ठिकाणी या भव्य दिव्य सभागृहामध्ये या सभेचं आयोजन करीत असतो। त्यानुसार आज केलेलं आहे, त्याच्यामध्ये बुद्धवंदना, काही सत्कार समारंभ असतो, काही चिंतन सभेचे विषय असतात। अशा प्रकारचे बहुआयामी
ही रविवारची सभा असते आणि वेळ प्रसंगी अधिकचे काही उपक्रम सुद्धा या ठिकाणी आले तर घेतले जातात. या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिल्पकार सन्मान्य मुकुंदजी भारसाकडे सर यांच्या संकल्पनेतून हे विशालकाय वास्तू या ठिकाणी आपण उभी असलेली पाहतोय. या वास्तूकडे संपूर्ण देशाचंच नव्हे तर परदेशातून लोकांचं लक्ष लागलेलं आहे. ही एक जवळपास 2 तप पूर्ण करणारी उभी झालेली वास्तू आहे. जवळपास 2 तपापासून संघर्ष, परिश्रम, मेहनत या भव्य दिव्य वास्तू मागे आपण इतिहास जर पाहिला तर दिसून येतो. अर्थात हे सर्व समाजाच्या कर्तव्याचं किंवा जबाबदारीचं प्रतीक आहे असं मानायला काही हरकत नाही. ही सामाजिक वास्तू आहे, सामाजिक बांधिलकी जपणारी, सामाजिक उन्नती साधणारी, सामाजिक एकोपा साधणारी आणि याशिवाय वेगवेगळ्या पैलूंवर आधारित या इमारतीची उभारणी आहे. हे नुसतं इमारत नाही, ही वास्तू नाही तर वास्तविकता आहे. ज्या वास्तविकतेमधून कालचं, आजचं आणि उद्याचं समाज दर्शन आपण या वास्तूच्या माध्यमातून अभ्यासू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो, त्याचा विचार करू शकतो आणि ज्या ज्या काही समस्या आहेत सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक, शैक्षणिक, त्या समस्या निवारण्याचं कार्य आपल्या सर्व समाजाच्या ऐक्यातून, योगदानातून, या प्रतिष्ठान चळवळीतून साकार होताना आपण पाहतो. याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असंख्य लोक जोडल्या जातात, सहभागी होतात आणि नियोजनानुसार प्रत्येक जण आपलं आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतो. मग ते आर्थिक असो, शारीरिक असो, मानसिक असो, भौतिक असो, अनेक प्रकारे या ठिकाणी त्याला दान म्हणू आपण. ज्या गोष्टीचा आपण देतो इतरांना ते दान, जे काही देणं असते ते दान. आणि दान तथागत बुद्धानं सांगितलेलं एक महत्वाचं मानवी जीवनातील मूल्य आहे. ज्या मूल्याची पूर्तता केल्याशिवाय मानवी जीवनाला खरा अर्थ मिळत नाही. ज्या मूल्याची पूर्तता केल्याशिवाय मानवी जीवनाला, मानवी मनाला खरी शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही, खरी मुक्ती मिळत नाही, खरी शक्ती मिळत नाही आणि खरी भक्ती सुद्धा मिळत नाही. भक्ती म्हणजे भक्ताच्या अर्थानं आपण हा शब्द या ठिकाणी घेणार नाही. श्रद्धा, भक्तीचं दुसरं नाव श्रद्धा. आणि श्रद्धा जोपर्यंत माणसाची संबंधित विषयावर बसत नाही तोपर्यंत त्याच्याकडून अपेक्षित कार्य घडू शकत नाही. त्यासाठी मानसिक तयारी पाहिजे. असं म्हटलेलं आहे
दान देण्यासाठी धनाची गरज नाही, तर दान देण्यासाठी मनाची गरज आहे. आपली मानसिकता जर असेल तर आपण कितीही दैन्य अवस्थेत असू, दान दिल्याशिवाय राहत नाही. पण जिथं मानसिकताच नसेल तर आपण कितीही श्रीमंत असू, आपल्याकडे कितीही गाड्या, कितीही माड्या आणि कितीही साड्या घालणाऱ्या बायका असल्या, संपत्ती असली, समृद्धी असली, तर तिचं मोल शून्य असते. एका निर्धन माणसानं केलेलं दान हे पुण्य कर्तव्य मानले जाते. मग ते प्रमाणावर अवलंबून नसते. आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या अपेक्षेनुसार जे दिलं जाते त्याला दान म्हटलं जाते. जे निर्विकार बुद्धीनं, निर्विकार मनानं, निर्मळ मनानं कोणत्याही प्रकारची अपेक्षा, फळाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रकारची लालसा, स्वार्थ न बाळगता, कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न निर्माण करता जे काही आपल्याकडून इतरांना दिलं जाते त्याचं स्वरूप दान मानलं जाते. असो, दान पारमितीचं महात्म्य फार मोठं आहे. त्या दान पारमितीचं वर्णन करायला बसलं तर ते शक्य नाही, ते शब्दाच्या पलीकडे आहे. अशी एक दान पारमिती आहे आणि त्या दान पारमितीचं वरदान आपल्याला म्हणजे या मनुष्य प्राण्यांना मिळालेलं आहे. त्यातल्या त्यात बौद्ध समाजाला त्याचं फार मोठं महत्त्व समजलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणूनच की काय, अशा प्रकारच्या मोठमोठ्या उपक्रम राबवणाऱ्या, कार्यक्रम राबवणाऱ्या, योजना राबवणाऱ्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानसारखी वास्तू उभी होताना आपण पाहतो. बऱ्याच गोष्टी जवळपास सर्वांनाच माहिती आहे, तरी सुद्धा त्याची उकल होणं गरजेचं असते. कारण मानवी मन हे भुलणार आहे, लवकर भूल पडते माणसाला. आणि ते भूल न पडू देण्यासाठी, ते सदैव स्मरणात राहण्यासाठी या गोष्टीची उकल भरणं गरजेचं असते. प्रत्येकाला समजला पाहिजे की कुठं काय चालू आहे आणि आपण काय आहोत, आपण कुठं आहोत, लोक कुठं आहेत, आपण कुठं आहोत. आजची सामाजिक परिस्थिती, आजचं वातावरण जसं आपण लक्षात घेतो आणि त्या वातावरणाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो, त्या बदलाचाच एक भाग हे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानच्या अंतर्गत राबवली जाणारी चळवळ आहे. आताच आपण पाहिलं, सुरक्षा फोर्स प्रतिष्ठानचं कवायत सुरू होती बाहेर, हा त्यातलाच एक भाग आहे. सुरक्षेशिवाय पर्याय नाही. एवढी असुरक्षा निर्माण झालेली आहे समाजामध्ये आज. नुसता बौद्ध समाजातली गोष्ट नाही, बहुजन समाजाचा विचार जर केला, तेवढी असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे की कोणी त्याचा विचारही करू शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात जशी परिस्थिती होती त्याही पेक्षा गंभीर, भयंकर परिस्थिती आज रोजी आपण डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो आणि काही अनुभवातूनही अनुभवतो. एवढी गंभीर परिस्थिती
आपण आपल्या लहानपणी पाहिली नव्हती किंवा आपल्या आजोबा पंजोबांनी सुद्धा पाहिली नसेल तेवढी वातावरण आता गढूळ झालेलं आहे. मग ते राजकीय क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, जसं पूर्वी क्रांत्या झाल्या, प्रतिक्रांत्या झाल्या, विषय तोच होता, राजसत्तेवर धर्मसत्तेचा प्रभाव. मोठमोठ्या क्रांत्या झाल्या जगात, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, भरपूर उदाहरणं सांगू शकतो आपण. त्याचं मूळ कारण हेच होतं, राजकीय सत्ता, धार्मिक सत्ता विरुद्ध धार्मिक सत्ता विरुद्ध राजकीय सत्ता. जसा आम्ही मनुस्मृतीचा विचार करतो, तीच मनुस्मृती संपूर्ण जगामध्ये लागू बसल्यासारखा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. त्याचा जर विचार केला तर हे संपूर्ण जगात असं होतं. म्हणून तर क्रांत्या झाल्या, प्रतिक्रांत्या झाल्या. आणि त्याच्यामध्ये शेवटी सामाजिक विजय झाला, समाजाचा विजय झाला. सत्य कायम राहिलं, असत्याचा पराभव झाला असं म्हणायला हरकत नाही. असो, ह्या साऱ्या गोष्टींचा विचार, त्याचा काय संबंध आहे? त्याचाच संबंध आहे तसा. आपण त्याच्यासाठी सारं काही करून राहिलो. पर्यायी व्यवस्था म्हणजे प्रतिष्ठान. मग ते शैक्षणिक पर्यायी व्यवस्था असो, आरोग्यविषयक पर्यायी व्यवस्था असो, की धार्मिक धर्मविषयक पर्यायी व्यवस्था असो, ज्या ज्या गोष्टी मानवी कल्याणासाठी उपयोगी आहेत त्या त्या गोष्टींची पर्यायी व्यवस्था प्रतिष्ठानच्या मार्फत सध्या करणं सुरू आहे. त्यातलं उदाहरण आपण सुरक्षा व्यवस्था झालं असं, शैक्षणिक व्यवस्था, कॉलेज सुरू आहे आपलं वरती, नर्सिंग कॉलेज आहे, BSW आहे, पत्रकारितेचं महाविद्यालय आहे. हा पर्यायी मार्ग आहे. हा जर पर्यायी मार्ग आपल्याकडे उपलब्ध असला तर तिकडे भीक मागायला जाण्याची गरज पडणार नाही, कोणाच्या दाढीला पाणी लावण्याची गरज पडणार आहे की आम्हाला ऍडमिशन देतात. ज्या पर्यायी व्यवस्थेनं सामाजिक समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कुठं पैसा खर्च करावा लागणार नाही, कुठं डोनेशन द्यावं लागणार नाही, आणि कुठं त्या देवी देवतांच्या प्रार्थना म्हणावं लागणार नाही. आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला पर्यायी व्यवस्था निर्माण होणं गरजेचं आहे. आणि ती पर्यायी व्यवस्था प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या प्रतिष्ठानच्या मार्फत आपण करत आहोत. आपल्या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हे कार्य फारसं कठीण जात नाही. जोपर्यंत समाजाचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तोपर्यंत कोणतंही कठीण काम समजल्या जात नाही. ते अतिशय सहजपणे आपण करू शकतो. ही बौद्ध समाजाच्या पराक्रमाची गाथा आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे आर्थिक बाजू. आर्थिक बाजू बळकट होणं गरजेचं आहे समाजाची. जोपर्यंत समाजाची आर्थिक बाजू बळकट होत नाही तोपर्यंत फुकटचं खायची सवय आपल्याला सोडवत नाही. आणि फुकटच्या सोयीमुळे आपण आपला समाज, आपला म्हणजे नुसतं बौद्ध समाज नाही म्हणून मी बहुजन समाजाची अवस्था तशीच आहे की हे जे राजकीय पुढारी, राजकीय नेते, हे जे राजकारण आहे आजचं, हे लोकांना या पद्धतीनं गुलाम करून त्यांच्या हक्कापासून, त्यांच्या अधिकारापासून, त्यांच्या जबाबदाऱ्यापासून वंचित करत आहे.
साधं सारखं गणित आहे. वंचित करण्याचा हा प्रयत्न आहे. काय तर कंट्रोल घेऊन जा फुकटात. आता तर ते साड्या वाटणार आहेत वाटते. साड्या सांगा आता हे कुठं चालू. ज्याले त्याले निधी, संजय गांधी निधी, ते PM योगदान योजना, मुख्यमंत्री योगदान योजना, लाडली बहीण, हा तोच प्रकार आहे. जसे आपण घमडे म्हणतो बौद्ध समाजातील काही लोकांना, ते हड्डी टाकली की त्या घमड्या पेटला त्याच्यावर. गपचूप बिलकुल बोलायचं काम नाही. तू खात राहते, चघळत राह, आणि आम्ही माल खात राहतो. ही परिस्थिती अद्याप संपलेली नाही. ही बहुजन समाजाची आहे. आपण ज्यांना अन्न बघतो म्हणतो, आपणही त्याला अपवाद नाही. सर्वार्थानं 100% काही अपवाद असतातच. मी 100% असं म्हणणार नाही की सारे तसेच आहेत. पण एक का असे ना, एक व्यक्ती जरी असेल तर संपूर्ण व्यक्ती समुदाय बदनाम करतो. संपूर्ण समाजाचं नाव देतो. मग कोणताही समाजात होतो. बौद्ध समाजात असेल असं माझं म्हणणं नाही. बौद्ध समाजाव्यतिरिक्त जे काही 18 पगड जमाती आहेत, त्यांचा समावेश या राज्यकर्त्यांच्या या कार्यशैलीला, घातक कार्यप्रवृत्तीला बळी पडलेला आहे असं आपल्याला दिसून येते. आणि त्या बळी पडण्यापासूनच वाचवण्याचं काम करण्याचं काम या प्रतिष्ठानसारख्या चळवळी उभ्या राहिल्या तर होऊ शकते. पर्यायी मार्ग निघू शकतात. पर्यायी मार्ग जेव्हा निघेल तेव्हा आपल्याला आपण खरंच स्वाभिमानी आहोत असं वाटल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच स्वाभिमान निर्मितीची प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अंतर्गत योजना ज्या राबवल्या जात आहेत, उपक्रम जे राबवले जात आहेत, ते त्याच उद्दिष्टपूर्तीच्या हेतूने या ठिकाणी कार्य सुरू आहे. गरज एवढीच आहे, गरज पाठीशी राहण्याची आहे, बरोबरीनं राहण्याची आहे, सहभागी होण्याची आहे. सोबत जरी असले, माप जरी दिसला तर भरपूर झालं. ह्या साऱ्या गोष्टी या प्रतिष्ठानच्या मार्फत आपल्या सर्वांच्या साक्षीने समाजाच्या दिलदारपणातून, दानी प्रवृत्तीतून या ठिकाणी राबवल्या जात आहेत. त्या राबवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त संख्येनं सहभागी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप पूर्वी ज्या गोष्टीचं आवाहन केलं जातं ते आव्हान अद्याप बंद झालेलं नाही. त्याच्यामध्ये या प्रतिष्ठानचं सदस्यत्व स्वीकारणे हे प्रमुख आव्हान होतं. 2002-03 पासूनचं 2002-03 पासून ते प्रतिष्ठानचं सदस्य व्हा. अद्याप ते आव्हान बंद झालेलं नाही. ते अद्याप सुरूच आहे. म्हणजे सदस्य करणं सुरू आहे. आणि सदस्य होणं म्हणजे मालक होणं, मालक होणं म्हणजे चालक होणं, चालक आणि मालक अशा प्रकारचं आजीव सदस्याचं पद आहे. ते स्वीकारण्याचं आव्हान आजही चालू आहे. प्रतिष्ठान आहे, आपलं पतसंस्था आहे, त्याचे शेअर्स होल्डर घेणं चालू आहे. त्याच्यातून FD घेणं चालू आहे. FDचं भरपूर व्याज दिलं जात आहे. जवळपास 7-8% पासून तर 20% योजना प्रतिष्ठानच्या अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमातून आपण लोकांना FDचं व्याज देत आहोत. अनेक लोक व्यवसायी बनलेले आहेत. अनेक लोकांना आधार मिळत आहे. अनेक लोकांना रोजगार मिळत आहे. जवळपास 60, 70 ते 80
कामगार या ठिकाणी पगार घेत आहेत. ह्या साऱ्या गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या गोष्टींच्या पूर्ततेकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानची वाटचाल सध्या आपल्याला दिसते आणि त्या वाटचालीस कुठेही गालबोट लागणार नाही याची जबाबदारी आपल्या सर्व समाजावर येऊन पडलेली आहे. कारण कसं आहे, करायला खूप नेट लागते पण ते नष्ट व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणजे ही फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही एक वेळचं काही दिलं नाही तरी चालते, पण ते सुरू असलेली चळवळ व्यवस्थित चालली पाहिजे. तेवढं तरी योगदान आपलं होणं, समाजाचं करणं गरजेचं आहे. कारण ते फार मोठं बल आहे. सामाजिक बल ज्याला म्हटलेलं आहे, सामाजिक शक्ती, हे बल संघटनेच्या मागं पाहिजे, तरच ती संघटना विकसित होऊ शकते, अबाधित राहू शकते. ह्या साऱ्या गोष्टीचं भार आपल्या कमीत कमी इतरांना सोडून द्या, किमान बौद्ध समाजातील नागरिकांनी त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त योजनांमध्ये आपला सहभाग कसा होईल, कसं देता येईल ते करणं आपलं कर्तव्य आहे. एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आणि या ठिकाणी थांबतो, कारण वेळ कमी झालेला आहे आपला. 10 वाजता कोणत्याही परिस्थितीत संपवायचं आहे. धन्यवाद. ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. संपूर्ण प्रतिष्ठानचा लेखाजोखा सरांनी सांगितलेला आहे. यानंतर सन्माननीय जगदेव कांबळे सर यांना विनंती करावी की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मी पेठे सर इथे आलेले आहेत. सन्माननीय डॉक्टर पेठे सर यांना विनंती करेल की त्यांनी विचार म्हणजे आपलं स्थान ग्रहण करावं. सन्माननीय बोरकर सरांना विनंती करते की त्यांनी पेठे सरांचं बुके देऊन स्वागत करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित सगळं बंधू. आम्ही सरांना भेटायला आलो होतो आणि वेळेवर आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बसलो. आता इतकं जे भाषण दिलं सरांनी अगोदर माझ्या, त्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की आपण एवढं सगळं निर्माण केलेलं आहे, हे टिकून ठेवणं आपलं काम आहे. आणि याच्यावर जर आपण भर दिला तर आहे ही वास्तू पूर्ण जगभर मोठी होईल. आज तर पूर्ण महाराष्ट्राच्या पलीकडे गेली. सर्वजण याचं गुणगान करतायत, त्याचे रिझल्ट दिसत आहेत. आपण सर्वांनी त्याचा प्रोपगंडा केला की हे आमची पॉझिटिव्ह बिल्डिंग तयार झालेली आहे, विचार तयार झालेले आहे, सामाजिक समिता आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. शिक्षण महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण असलं की सगळंच काही मिळते आणि शिक्षणाकडे आपण लक्ष देत आहे. कॉलेज निर्माण झालं आणि याच्यातून जर आपण आपले मुलं घडवले, आपले शिक्षक मंडळी तयार झाली, डिव्होटी तयार झाली आणि खरंच माणसं तयार केले तर आपण आपली संस्था जी आहे ही मोठी करू शकतो. आपण आपली सत्ते तयार करू शकतो.
इतर संस्था मोठ्या होतात तर आपली बौद्ध समाजाची संस्था का नाही मोठी होणार? आता याच्यातून आपल्याला हे उदाहरण आहे. पण हे सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्याचे काही दुखी आत्मीय आहेत की ऐसा आहे वैसा आहे, वो तो बेकार आहे, खराब आहे, लोक ऐसा करते वैसा करते, असे काही ऐकायला मिळते. तर आपण हे पॉझिटिव्हच्या लोकांपर्यंत पोचायला पाहिजे की प्रतिष्ठान हे आई वडिलांसारखे आपलं संस्था आहे, ही वर्क करत आहे, आपण याच्याकडे जा, मदत करा. आता जसं मी ॲग्रिकल्चरचा मनुष्य आहे, आम्ही एक झाड लावलं तर त्याला मेंटेनन्स फार महत्त्वाचं आहे. आता हे आपलं मोठं वृक्षच आहे, सोनेरी वृक्ष आहे, घडवणारं आहे, सगळ्या प्रकारचं घडत आहे याच्यातून. तर याला पॉझिटिव्ह दृष्टीने बघून याच्यात जर सगळ्यांनी मदत केली तर फार मोठं कार्य होत आहे आणि होत आहे, त्याच्यापेक्षाही होत आहे. सरांच्या ज्या मोठ्या कल्पना आहेत त्यासुद्धा पुढे न्यायला काही वेळ लागणार नाही. आणि आपण सगळ्यांनी मदत केली आहे आणि निर्माण झाले, पण हे वाढवायला पाहिजे. हे वाढवलं नाही तर त्याला थोडंसं त्याचा स्पीड कमी होईल. म्हणून सगळ्यांनी जी आता आर्थिक मदत आहे, इथं काही संस्था निर्माण झाल्या, पतसंस्था आहे, सगळ्यांनी जर मदत केली तर याच्यात आज लवकर काम होईल. तर तरी सर्व जे आता आपण जमलेले आहोत त्यांनी सर्वांनी काही लक्ष ठेवलं पाहिजे. आणि सगळे सुज्ञ आहेत, मला काय सांगण्याची तेवढी आवश्यकता नाही आहे. मला आता दिल्यामुळे थोडंसं मी सांगितल्याबद्दल आणि आपण ऐकल्याबद्दल धन्यवाद. 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. यानंतर सन्माननीय डॉक्टर पेढे सरांना विनंती करेल की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, सर्व थोर संतांना, महात्म्यांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान चे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, कार्यक्रमाला उपस्थित असलेले अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे पी.टी. इंगळे साहेब, बागडे साहेब, धांडे सर आणि पांडे सर आणि आपण सर्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले उपासक. आज मी या ठिकाणी बाहेरगावी गेलो नाही, मग म्हटलं चला एक थोडासा 1-2 तासाचाच कार्यक्रम आहे तर त्याचा फक्त ऐकण्यासाठी सदुपयोग करावा. काय सुरू आहे म्हणून मी या ठिकाणी आलो. समोरून चांगलं ऐकता येते. सरांनी थोडंसं पुढे बोलावलं, डायरेक्ट स्टेजवर बोलावलं. आयोजकांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आता प्रतिष्ठानच्या एवढ्या योजना आहेत, धांडे सरांच्या माध्यमातून, तोंडातून आणि प्रतिष्ठानच्या सर्व लोकांच्या माध्यमातून या वारंवार जनतेला सांगितल्या जात आहे, वारंवार बौद्ध समाजाला सांगत आहे. तर मी या ठिकाणी अशा प्रकारचं आपणा सर्वांना आवाहन करेल की ज्या योजनेमध्ये आपली इच्छा आहे त्या इच्छेमध्ये आपण सहभागी व्हावं. आणि हे जे काही संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात अशा प्रकारचं जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठान अकोला हे जसं नावारूपाला येत आहे तर याहीपेक्षा कसं नावारा रूपाला येता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. मागच्या वेळेस मी आपणा थोडंसं या ठिकाणी माझा सत्कार केला प्रतिष्ठानने, मी त्यांचं मनपूर्वक आभार आहे. आणि मी मागच्या वेळेस थोडंसं सांगितलं होतं की मी माझं एक परिमल काउन्सिलिंग सेंटर आहे, इथेच प्रबोधन नगरमध्ये आहे. तर त्यामध्ये विद्यार्थी पालक काउन्सिलिंग, नातेसंबंध, ध्येय निश्चिती असे विविध उपक्रम, ताणतणाव व्यवस्थापन अशा विविध समस्यावर 100% अशा प्रकारचा उपाय मी करत असतो. आणि मागेही मी सांगितलं
की प्रतिष्ठानचे जे काही संपूर्ण सभासद आहे तर या प्रतिष्ठानच्या संपूर्ण सभासदासाठी मी महिन्यातून 1 दिवस मोफत अशा प्रकारचं काउन्सिलिंग करणार आहे। मी मागच्या वेळेस सांगितलं, आजही सांगतो, परंतु आपण थोडंसं बाळसाकडे सर, तायडे सरांना बोलून नियोजन राहिलं तर मी त्यांना बोलून नियोजन करेल आणि माझ्या परीने महिन्यातून 1 दिवस जेवढे काही लोक येतील सर, तर त्या सर्व लोकांना मी त्यांच्या ज्या ज्या काही समस्या असेल, मानसिक समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, विद्यार्थी पालकांच्या समस्या असेल, नातेसंबंधाच्या समस्या असेल, करिअर गायडन्स असेल, अशा विविध विषयावर मार्गदर्शन करून मी त्यांच्या समस्या सोडविण्याचं 100% काम करेल। अशा प्रकारचं आज सुद्धा मी आपणा सर्वांसमोर या ठिकाणी सांगतो आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिली, सन्मान केला, त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद सर, खूप मोलाचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे। यानंतर सन्माननीय सुखलाल पांडे सर यांना विनंती करेल की त्यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त करावे। नाही, कागद याची वेळच येऊ देत नाही, कारण हा बाबासाहेबाचा बंद आहे, त्यामुळे कागद येईल, लोक म्हणतील बंद करा, मग प्रबोधन करण्यात काय अर्थ। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो, ज्यांच्यामुळे आपण घडलो त्यांना पुनश्च वंदन करतो आणि सर्वांना सप्रेम जय भीम करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पी.टी. इंगडे सर, मंचकावर उपस्थित पेटे सर आणि कृषी खात्यातून अगदी मोठ्या पदावरून निवृत्त झालेले बागडे सर, या सर्वांना सन्मानपूर्वक जय भीम करतो आणि मंचकावर उपस्थित सर्व त्यागी मंडळी, सर्वच त्यागी। आज सुषमा जरी एकटी असली तर सुषमाविषयी 1 मिनिटं बोलतो फक्त। आपला प्रतिष्ठानचा जो बचत गट होता आधी सर्वात मोठा, सुषमा सकाळी 6ला निघायची घरून, इंगळे सर 6 वाजता विदाऊट डिनर, तिला तिचं जेवण माहीत नशाचं कधी असते तर रात्री घरी 10ला यायची, सकाळी 6ला निघून रात्री 10ला यायची, भूक नाही ताण नाही, पण प्रतिष्ठानसाठी आपल्याला पैसे जमवायला पाहिजेत, पैशाशिवाय आपलं काहीच होत नाही, एवढे कष्ट केले हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले। आज सध्या पतसंस्थेमध्ये कॅशियर विभाग सांभाळते, पण आधीचा कष्टाचा पाळा आपल्याला माहीत पाहिजे। मंचकावर उपस्थित बागडे साहेब आले, आज अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं। बागडे साहेबांविषयी बोलायचं असं झालं, कृषी खात्यातून एका मोठ्या पदावर आले, कृषी खात्याचं एवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। लाल बहादूर शास्त्री जेव्हा देशाचे पंतप्रधान होते त्यावेळेस पीटी सर आपली लोकसंख्या 37 करोड, त्यावेळेस अन्नाचा दुष्काळ पडला, पंतप्रधानाला आव्हान करायचं काम पडलं, बाप हो 1 दिवस उपवास करा। त्यावेळेस आजची लोकसंख्या आपली 1,40,000 म्हणजे 40 करोड आहे, जवळपास 1.5 करोड। या कृषी खात्याचे किती उपकार आहेत, तणनाशक काढलं, हिरव्यागार याच्यावर मारलं तर तणच मरते। बागडे साहेब एका जणांच्या गार्डन मध्ये गेलो, एकाच्या गोबीच्या फुलाला 5-5 फुलं, हे काय क्रांती केली तुम्ही, म्हणजे किती योगदान आहे तुमचं देशासाठी। आज एवढी लोकसंख्या असल्यानंतर भरभराट धान्य आहे, भरभराट संस्कृती आहे। एक आपलं चुकतो, आपण नेहमी भडीमार करतो दुसऱ्यावर, दुसऱ्या जातीवर, दुसऱ्या समाजावर। सध्याच्या रेंजमध्ये आपल्याला तो काहीच अधिकार आला नाही की देशाच्या सर्वोच्च पदाचा माणूस जर त्याचा गुलाम होत असेल तर आपल्याला काय गरज आहे लोकांना टीका करायची। मी डायरेक्टच नाव घेतो, ज्यांचे वडील 40 वर्ष राजकारणामध्ये राहून अनेक क्रांत्या केल्या, त्यांचा सुपुत्र देशाचा सुप्रीमो चीफ जस्टिस ऑफ इंडिया एका महाराजाच्याकडे जाऊन लोटांगण घेते, तर काय अर्थ आहे तुमच्या बुद्ध होण्याला। त्याच्यापेक्षा पुरले नाहीत दुसरे। त्याच सेने मी मान्यवरांचं उदाहरण देतो। मान्यवर कांशीरामने अशी क्रांती घडून आणली,
जसं बाबासाहेबांनी आवाहन केलं होतं की तुमच्या गळ्यातले गंडे धोरे देव फेकून द्या, तशीच क्रांती मान्यवरांनी केली. युपी सारखा जातीवादी स्टेट नव्हता. हात गाळ्या लोट गाळ्या गोलोगली फिरवल्या आणि एका मान्यवरांच्या नावाने विचाराने लोकांनी धडाधड पेटेसर त्याच्यात देव टाकले. या देवानं आपलं बरं होत नाही. या देवानं आपलं बरं होत असेल तर बाबासाहेबांच्या विचारानं गाळ्या गाळ्या भरून मेजर लोकांनी देव टाकले आणि नदीमध्ये टाकून दिले. अशी क्रांती बाबासाहेबांनंतर कोणी केली? मान्यवरांनी. हे आपल्याला म्हणावं लागेल. आणि आपले लोक म्हणतात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही. अरे बौद्ध धर्म स्वीकारलेल्या कविता पहा तुम्ही. बौद्ध धर्म स्वीकारलेल्या ते तुम्ही ते त्यांचे त्या महाराजाकडे लोटांगण घ्या. आता काय अर्थ आहे? नुसतं धर्माचाच माणूस पाहिजे असं काही गरज नाही. दुसऱ्या धर्माचे लोक आपल्याला तारत आहेत. दुसऱ्या धर्माचे लोक आपल्याला तारत आहेत. माझ्या वेळेस ज्यावेळेस मी लहान होतो तर त्यावेळेस जातीभेद होता. वागळे सर तो जातीभेद कसा होता? अरे मनशा महाराजचं पोरग आहे, शिकत आहे गळ्यात. त्या लोकांमध्ये झाडणे सर सिंपती होती. जातीभेद जरूर होता. हात लावला नाही पाहिजे, जवळ नाही आला पाहिजे, हे घाणेरडे लोक आहेत, हे मासारी लोक आहेत. पण त्याच्या वडिलांमध्ये सिंपती होती का मनशा महाराजचं पोरग शिकत आहे रे. आता तसं नाही. आता काय करतात? आपला मेजर आताच मारून टाकला ना तेलगुटे, मारून टाकला त्याने डायरेक्ट. आता सजा काहीच नाही. म्हणून मी आपल्या बौद्ध समाजाच्या लोकांना, बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांना, बौद्ध समाजातील सर्व तरुणांना विनंती करतो की या लोकांच्या नांदी लागू नका. याच्याकडे सत्ता आहे, याच्याकडे पैसा आहे, याच्याकडे राजकारण आहे, याच्याकडे मस्ती आहे. त्यामुळे आपण 2 पावलं मागे आहे. या सारासार गोष्टीचा अभ्यास करून इंगळे साहेब CRP मधून PSI झाले. त्यांना वाटलं चला आपल्याला कायद्याचं नॉलेज पाहिजे. ते घरी आणून बसले नाही. आज लॉ फायनल करताय कशासाठी? बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल टाकण्यासाठी. तर त्यांना तर भरपूर पेन्शन आहे. सुषमामध्ये भरपूर पेन्शन आहे. केंद्रीय याच्यातून निवृत्त झालेल्या माणसाला 70-80 हजार रुपये पेन्शन. त्यांना काय गरज आहे? येता बरोबर सर म्हणाले मी लॉ करतो. मला सटकन बाबासाहेबाचं करंट लागलं की आपला बंदा किती पॉवरफुल आहे की लॉ केल्याचं कोणाची मजाल नाही अंगावर बोलायची. त्यामुळे आज ते लॉ फायनलला आहेत. त्यांचं आपण कौतुक करूया. पेपरचे रोजच अभ्यास करतात. रोज जयभीम होत आहे. जयभीम होतो मला सकाळी 6 वाजता. त्याच्या हातात नोट्स असतात आणि वरच्या मधल्यावर मला जयभीम करतात. मला किती गर्व वाटते. आपले बंद किती पॉवरफुल आहेत. असे पॉवरफुल बंदे बना. कोणाच्या दिमागाला पण कोणी आपल्याला जवळून खेटेही घेणार नाही. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी बाबासाहेबांचा विचार खरोखर अनुकरण करायचा असेल तर भार सागळे सरांचं अनुकरण करावे. 28 तारखेपर्यंत पेटेसर सरांचे पॅक टाइम आहे. औरंगाबादला नागशेनोरामध्ये 2.5 तास बोलले न पाणी पिता. अमरावतीला 2 स्पीच, भंडाऱ्याला 2 स्पीच, गोंदियाला 2 स्पीच. एक दिवस माझाही योग आला त्या याला आपलं काय बोथा काजीला. त्यांच्याबरोबर आमचाही सन्मान झाला. तिथं 1-1.5 तास बोलले. त्यांना मी विनंती केली तुमची 2013 बायपास झालेली आहे. तुम्ही थोडं कमी बोलत जा. कायचे ऐकता तुम्ही? म्हटलंय का फॅमिली पुरते मर्यादित नाही. तुम्ही समाजाचं नेतृत्व नाही म्हटलं कोणी आता तर तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा. मी त्यांच्यासोबत होतो. मी त्यांना विनंती केली. पण ते कसं इतकं जीव तोडून आपले विचार. कारण विचाराची पेरणी इतकी पक्की आहे सरांची की तंतोतंत बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. आणि पहिलेच तर त्यांनी ते एंट्री करता बरोबर त्याच्या स्वभावता त्याच्या सोबतचे लोक बिलकुल अहंकार मुक्त करून टाकले त्यांनी. आणि कुठलीही लढाई जिंकत असताना, कुठलीही संघटना टिकवत असताना त्या संघटनेमध्ये जर अहंकार मुक्त लोक असले तरच ती संघटना टिकू शकते. आता एकच उदाहरण देतो KR नारायण साहेबांचं आणि माझं लांबलेलं भाषण. एक उदाहरण देऊ ना झांडेचं? एकच आहे फक्त 2 मिनिटात. आपल्या देशामधले ब्रिलियंट राष्ट्रपती KR नारायण नाव आपलं ऐकलेलं आहे. त्यांना भेटीसाठी मान्यवर कांशीराम गेले होते. मग कांशीराम गेल्यानंतर आता प्रोटोकॉल काय असतो की राष्ट्रपती आपल्या खुर्चीवर कधीच उतरत नाही. तर मान्यवर कांशीरामला सोडण्यासाठी KR नारायण आपल्या खुर्चीवर उठून त्या गेटपर्यंत आले. हे जगातल्या इतिहासाची जेव्हापासून स्वतंत्र मिळाले तेव्हापासूनची पहिली घटना. त्या गेटवर KR नारायणांनी त्यांना म्हटलं
असे अनेक राष्ट्रपती होईल, त्या खुर्चीवर मी गेल्यावर दुसरे बसतील, तिसरे बसतील, पण मान्यवर कांशीराम होणार नाही. मान्य कांशीराम पुन्हा होणार नाही, होणार नाही, होणार नाही. मग त्यावेळेस त्यांचा एक इकोपीडिया होता, आम्ही त्यावेळेस ऐकला. त्यांना एका मंदिरामध्ये, त्यांच्या इकडच्या मंदिरामध्ये अटकाव केली होती पीटीए सर. आणि अटकाव केल्यानंतर ते आता चीफ ऑफ दी आर्मी, राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्यांनी त्यावेळेस पूर्ण आर्मी बोलावून सर्व बंद केले होते. ते पंडे सर्व हे काय म्हणतात मंदिर आणि सर्व याच्यात गमावले जेलामध्ये. हे विकिपीडियामधून गाळ केलं. काही दिवस होतं हे. आता फक्त मंदिरामध्ये प्रवेश केला, प्रवेशाला निषेध केला, एवढंच आहे त्यांच्या विकिपीडियामध्ये. म्हणजे आज त्याच्याकडे मीडिया आहे, आपली किती काही सत्य बाजू असली तर ते मांडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. तर बरंच लांबलेलं आहे भाषण. आपण अगदी कौतुकानं माझं भाषण ऐकलात. सर्व मेजर मंडळी आली, तुम्ही सकाळपासून त्याग आहे तुमचा सर्वांचा. सकाळी 6ला आले हे लोक आणि आपल्या विद्यार्थ्यांना पीटी दिलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय भीम, जय भीम. धन्यवाद सर. खूप चांगले विचार सरांनी सादर केलेले आहे. मला एक त्यांच्या बोलण्यातून चीफ जस्टिसच्या बद्दल काही ते बोललेलं आहे. मला त्याच्यावर काही कॉमेंट करायचं नाही. मला जगच पाहायचा अंगुलीमाल आपल्या बौद्ध धर्मामध्ये आहे. मग त्यांना बौद्ध धर्मामध्ये काय परिवर्तन झालं? कोणी कितीही वाईट मनुष्य असला तर आपण त्याच्यावर काय करायला पाहिजे हे आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. तर त्याचा विशेष प्रोपगंडा कोणत्याही युगाचा. आणि एक उदाहरण माझी, मी जळगावला असताना डिव्हिजनल सायकॉलॉजी ऑफिसर होतो मी जळगावला, आणि अशा सभेमध्ये होतो. आपल्याला मेंबर असा मेंबर पाहिजे की तो दारू पिणारा नसावा, सवय करणारा नसावा वगैरे. एक मनुष्य दारोडे माझ्याकडे आला त्याच मीटिंगमध्ये. मला मेंबर बनायचा आहे. हे बनवत नाही. काय करता तुम्ही अध्यक्ष या नात्याने? बेटा मेंबर बनवून घेतो, पण त्याला कंडिशन आहे, तुला आजपासून दारू सोडावं लागेल. तू दारू सोडला तर आम्ही तुला मेंबर करतो. आणि त्याचं परिवर्तन झालं तर आपल्याला परिवर्तन करायला पाहिजे हे आपण शिकलो. कोणाला सांगायची आवश्यकता नाही. एवढं बघावं असं मला वाटतं. ठीक आहे, बोलण्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर आपण ज्या भाषणाची आकृती निवड पाहत आहोत, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले, अध्यक्ष म्हणून लाभलेले सर्वांनी पीटी सर यांना विनंती केली, त्यांनी आपले विचार व्यक्त केले. जगातील पहिले वैज्ञानिक तथागत बुद्ध, विश्वभूषण, भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि मानवजातीच्या कल्याणाकरता आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी लढा दिला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना माझे त्रिवार वंदन. आदरणीय विचारपीठ, उपस्थित सर्व उपासक उपासिका यांना जय भीम. मित्रांनो, विषय आहे आपण कोणाला काही म्हणायचं का नाही म्हणायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, आणि जे काही आहे ते बाबासाहेबांनीच म्हटलं, ते आपण फक्त म्हणतो, समोर म्हणतो, दुसरं काही नाही. पढ़े लेखे लोगों ने मुझे धोखा दिया. आणि ती आता सत्यात उतरत आहे. तेव्हा तर होतच होतं, पण आता जास्त उतरत आहे. पढ़े लिखे लोकच आपण आपले आदर्श कोण आपण मानतो इथे, समजा या प्रतिष्ठानचे भारसाकडे सर, अशोक इंगळे सर किंवा त्याची टीम समजा, ते जसं अनुकरण करतील तसं आपण अनुकरण करू. बरोबर आहे? त्यांच्या सोबत राहू. ते ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी आपण जाऊ. त्यांनी जर चांगल्या मार्गाने नेलं तर चांगल्या मार्गाने जाऊ.
त्यांनी जर वाईट मार्गाने दिलं तर आपण नाही करणार, पण जाऊ तर खरी. म्हणून जे मोठे लोक आहेत त्यांनी त्यांची प्रतिष्ठा जपायला पाहिजे, परंतु दुर्दैव असं की ते जपत नाही. म्हणून समाजानं त्यांचा कान पकडायला पाहिजे. कान पकडून त्याला हे बसायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि तुम्ही 22 प्रतिज्ञाचं उल्लंघन करता, बहिष्कार टाकायला पाहिजे. जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत ते बिलकुल सरळ होणार नाही. बहिष्कार जाहीर निषेध करायला पाहिजे, जाहीर बहिष्कार टाकायला पाहिजे आणि त्याच्या कानावर जर केलं पाहिजे. ते कोणी असो, मग किती मोठा असो, बाबासाहेबापेक्षा कोणी मोठा नाही आहे इथे, कोणीच मोठं नाही. आणि त्याचा कान पकडायला पाहिजे, बहिष्कार टाकायला पाहिजे मित्रांनो. आणि हे असं व्हायलाच पाहिजे, त्याच्या कानापर्यंत गेलं पाहिजे, त्याच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. पहिली गोष्ट, तो महिलांच्या बाबतीत तिथं गलिच्छ बोलतो. तिला जर सिंदूर नसेल किंवा मंगळसूत्र नसेल तर खाली प्लॉट आहे म्हणतो. तो भाग्येश्वर कोण आहे, तो 8वी पास मोठा नापास, खाली प्लॉट आहे. खाली प्लॉटवर कोणी अतिक्रमण करा असा हरामखोर, आणि त्याच्या तिथे तुम्ही जाता. अंगुलीमाल टाकू झाला, तथागत बुद्धांनी त्याला भिक्खू संघाची दीक्षा दिली, भंतेजी झाला. जेव्हा चारिकेसाठी अंगुलीमाल गेले तेव्हा लोकांनी त्यांना दगड मारले, रक्तबंबाळ झाला, परंतु त्यांना प्रत्युत्तर नाही दिलं. जेव्हा तथागताच्या समोर गेला, तथागताने विचारलं, अरे बाबा असं का झालं, तर लोकांनी मारलं. आणि त्याच्या अंगातला दाखू जर तयार झाला असता तर त्या लोकांची काय हिंमत होती की त्याला दगड मारते. परंतु त्यांनी संयम ठेवला. तथागताची शिकवण आहे आणि हे तथागताची शिकवण अशा ह्याच्यात घालतात. म्हणून त्याचा जेवढा निषेध करायला पाहिजे तेवढा निषेध करणं अत्यंत आवश्यक आणि केलाच पाहिजे. अंधश्रद्धा, पहिले समाजाचा कोणी वाली नाही, सध्या भरकटलेला समाज आहे. कोणी असा धुरा कोणी असे खांद्यावर घेऊन कोणताच नेता नाही घेऊन जाऊन राहिला. म्हणून समाजाचा प्रत्येकानं आपण कोणत्याच चाकुरीत चालायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय शिकवलं, तर प्रत्येकाने जर त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांच्या मागे जर गेलं, त्यांच्या विचाराचा जर आपण हे केला, आत्मसात केला, तर समाज बरोबर सुरळीत चालेल. परंतु असे फुटीर फाटीर असे जे आहेत ना, त्यांच्या मध्ये येतात. हे विकतू बाबा साला शेंबडा तो, त्याला त्याचा ढुंगण धुता येत नाही. आणि हा तो कोणता दुसरा गुणवंत बाबा, हे कोणते बाबा आहेत, हे महार आहे. आणि जो महार आहे तो हिंदू आहे. हिंदूच्या बाबासाहेबांनी सांगितलं, हिंदूच्या देवदेवतांना आम्ही पूजा करणार नाही, त्यांना घरात गेलं त्यांना त्यांची पूजा अर्चा करणार नाही. हिंदू आहेत ते. महार म्हटल्यानंतर हिंदू झाला. जो बौद्ध आहे तो बौद्ध आहे. म्हणून त्याचं बाबासाहेबांनी सांगितलं 22 प्रतिज्ञा त्याच्या पूजा करणार, आणि हे त्याच्या पुन्हा चाललंय त्याच्या मागे उष्ट खायला. म्हणून उष्ट खाणाऱ्यांना जसं पहिले गुलाम होतो, मला वाटतं गुलामीच्या ज्यांना गुलामच राहायला पाहिजे त्यांना आवडते गुलामी, म्हणून ते तसे करतात. परंतु जो सुज्ञ समाज आहे त्यांना बहिष्कृत करायला पाहिजे, त्यांच्या मागे जायला नाही पाहिजे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा वैज्ञानिक धम्म दिला, त्या धम्माच्या मार्गाने चालायला पाहिजे. इतर लोकांच्या त्यांना एकटं पळायला पाहिजे, त्यांच्यावर बहिष्कार टाकायला पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान हे मोठ्या कष्टानं, मोठ्या मेहनतीनं आणि मोठ्या विचार विनिमय करून एवढं वलयास आलेलं आहे. यामध्ये प्रत्येकाला इथे कोणी कोणाला बोलावत नाही. इथे कोणी इथे सर्वच आहेत, अध्यक्ष सर्व सभासद, सर्वच उपाध्यक्ष सर्वच आहेत. त्यामुळे इथे मान सन्मान कोणी नाही आहे. प्रत्येकाने इथे यायला पाहिजे. मला बोलावलं नाही म्हणून मी जात नाही असं नाही, हे सर्वांचं आहे. वारंवार आपल्या म्हटलं तर वारंवार तुम्ही या, सजेशन करा, सजेशन असं पाहिजे, तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागं, काही वाद नाही. भारत सर वारंवार तेच सांगतात की तुम्ही पुढे आम्ही तुमच्या मागं. आणि ते मागं म्हणजे असे नाही की तूच कर एकटा, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावणार. तुम्ही फक्त समोर मार्गदर्शन करा. कारण प्रत्येकाला सर्वच माणसं काही सुज्ञ म्हणजे सर्व
हे नाही आहे, प्रत्येकाच्या ह्याच्यात काही ना काही चुका आहेत. म्हणून जो समोरचं जर चांगली सूचना येत असेल आणि चांगली जर समाजाच्या फायद्याची येत असेल तर ते करायला काहीच हरकत नाही. याच्यासाठी कोणाला काही बोलवायची आवश्यकता नाही आणि कोणाला काही मान सन्मान द्यायची आवश्यकता नाही. जो ते अहंकार आहे ते जे अहंकारी आहे ते सारे डुबले. अहंकारी माणसं डुबले, इतिहास सांगते. अहंकारी माणूस कधी पुढे आलेला नाही आणि त्याचं नाव कधीच झालं नाही. म्हणून अहंकार सोडून दिला पाहिजे आणि हे सर्व प्रतिष्ठान जे आहे सर्व समाजाचं आहे, सर्व वेलकम आहे. इथे सर्वांनी यायला पाहिजे आणि आपलं योगदान द्यायला पाहिजे. मित्रांनो, आदरणीय पेटे सर, आता पहा एवढे विद्वान, त्यांना परिमल त्यांचा एक सेंटर आहे तिथे आपल्या मागच आपल्या रस्त्यावर प्रत्येक वेळेला जाता येतं नाही पण वाचतोच. समुपदेशन सध्या इतकं टेन्शन आहे माणसामध्ये, समाजामध्ये प्रत्येकाच्या डोक्यात टेन्शन आहे. नोकऱ्या नाही, पिकअप शेतीचा, आता भगवान भरोसे म्हणतो, भगवान तर नाहीच आहे म्हणा, पण ते पिकत नाही, आत्महत्या करतात लोक. मुलं मोबाईल पाहतात, शिक्षण पद्धती जटिल झालेली आहे, म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यावर टेन्शन आहे. म्हणून त्यांचं सर्वात महत्वाचं काम आहे समुपदेशन करणं आणि ते नेटाना करत आहेत. त्यांनी मागच्या वेळेला जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी कबूल करणं, आजही कबूल केलं की महिन्यातून एक दिवस आपण ते ज्या दिवशी म्हणतील त्या दिवशी आपण आपल्या लोकांचं नावं जर आले, तुषार खंडेरावकडे नावं द्यायचे किंवा मला असं मला असा प्रॉब्लेम आहे, माझा मुलाचा प्रॉब्लेम आहे, माझ्या शेतीचा प्रॉब्लेम आहे, बायकोचा प्रॉब्लेम आहे, माझ्या नातेवाईकाचा प्रॉब्लेम आहे, माझा स्वतःचा प्रॉब्लेम आहे, जे काही असेल ते, आणि तो प्रॉब्लेम कोणता आहे ते जर त्यांना सांगितलं तर त्याच्याप्रमाणे ते तुमचं समुपदेशन करतील. त्यांनी कबूल केलं, त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एवढ्या टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आणि ते त्याचे पात्र सुद्धा आहेत. मित्रांनो, बागडे साहेब डायरेक्टर म्हणून रिटायर झाले आणि ते शेतीच्या याच्यामध्ये अनेक शेतकरी घडवले त्यांनी, म्हणजे शून्यातून. शेती तर माहिती आहे आपल्याला, शेतीचा व्यवसाय फायद्यात नाही आहे, सध्या तोट्यातच आहे. कारण आज पाणी पाहिजे तर 10 दिवसांनी येईल पाणी, म्हणजे ते साला मेलं, ते एवढंच कोंब असतो तो. परंतु त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं जे शेतकरी घडवले ते आज चांगल्या प्रकारे शेती करत आहेत आणि आपल्या नातेवाईकांना, आपल्या कोणालाही, ज्या कोणाला काही शेतीमध्ये मार्गदर्शन पाहिजे असेल तर आदरणीय बागडे साहेब सुद्धा ते मार्गदर्शन करायला करा. कारण ज्ञान हे वाटायसाठी असते, ज्ञान वाटल्यानं वाढते. हे डोक्यात ठेवलं तर कुचते ते. म्हणून वाटलं म्हणजे आपलं डोकं हलकं होते आणि समाधान मिळते की आपण वाटलं म्हणून ते 10 लोकांचं चांगलं झालं, हे आपल्या स्वतःला समाधान होते. आता आम्ही शिकलो, इंगळे साहेब आहेत, गवई साहेब आहेत, जामनिक साहेब आहेत, ते ह्या सर्व आम्ही शिकलो. आमच्या सर्व्हिसभर परेड कशी करायची, सावधान कसं, विश्राम कसा, शालूट कसा, दैने मोड, बाहे मोड. आता जर आम्ही घरी बसून आम्ही जर आमच्या ह्याच्यासाठी केलं असतं तर आमचा फायदा झाला नसता. आम्ही ते वाटतोय लोकांना, जेणेकरून नवीन पिढी घडेल, नवीन चांगला म्हणजे युवक युवती चांगले निर्माण होतील, त्याच्या जीवनामध्ये डिसिप्लिन राहणार, त्यांच्यामध्ये डिसिप्लिन राहिली म्हणजे त्याचं कुटुंब सुधारेल, त्यांची मुलं बाळं सुधारतील, त्याच्या आजूबाजूचे लोक सुधारतील. इतकंही नाही सुधारले तर स्वतः तर सुधारेल. स्वतः सुधारेल म्हणजे त्याचा एक जरी झाला तरी तो समाजाचा एक आधारस्तंभ राहील. त्याच्याकडे लोक पाहतील की हा कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, याची रहनसहन कशी आहे, याचे कपडे कसे आहेत, याचं बोलणं कसं आहे, याची शिस्त कशी आहे. लोक सुद्धा आपलं अनुकरण करण्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हे वाटलं पाहिजे आणि वाटल्यानंच चांगलं होते. आता एवढं तर झालं, राहिलं अंधश्रद्धेची गोष्ट. मागच्या वेळेस मी बोललो, आदरणीय श्याम मानवांची सभा झाली आपल्या इथे आणि त्या सभेमध्ये आत्ताच या बुर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निंबा गाव आहे. त्या निंबा गावला एक अवलिया नाही, जो मानसिक रोगी, पागल म्हणू शकतो आपण त्याला, लहान 2 वर्षाच्या मुलीला तिचा झगा घेऊन तोंडात असा गोल गोल फिरवतो. अशोक खरात आहे ना, प्रत्येकानं वाचलं असेल. एवढं तर बाया मला वाटतं काही एवढा मूर्ख नाही आहेत, पण जे आहेत ते मूर्खच आहेत. स्वतःहून गेले त्यांच्या.
एवढं येणे की आपली इज्जत जाऊन राहिली. आपलं ते म्हणजे त्यांना एवढे भान नाही आहे की हा भोंदू आहे. पाणी देत होता, प्यायला गुंगी येत होती. हे काय आहे? बायांना तर एवढे सुशिक्षित वेल एज्युकेटेड बायान माणसं, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर, ते जर अशा बंधू बाबांच्या त्याच्या जर हे पडत असतील तर आपल्यासारखं आपणच मूर्ख म्हणा, म्हणजे अति मूर्ख, म्हणजे काय तर त्याला शब्द नाही असं होईल. म्हणून प्रत्येकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, जर आकाशातले ग्रह तारे माझं नशीब जर ठरवत असतील तर माझा मनगटात आणि माझ्या बुद्धीची काय किंमत, माझ्या मनगटाला दमाची आणि माझ्या बुद्धीची काय हे आहे. हे काय ग्रह ताऱ्या राशीवरून तुमचा असं होणार आहे. आज तुम्ही बाहेर जाऊ नका, प्रत्येक पेपरमध्ये रोज ते राशी भविष्य येते. पहिले अनेक मूर्ख आहेत की पहिले पेपर येता बरोबर राशी भविष्य वाचतात. आज असं आहे नंतरच्याप्रमाणे वागतात. अरे तुमची प्रगती खुंटते त्याच्यानं. तुम्ही जे करणार आहे ते खुंटणार आहे. जे करा, नीटानं करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास 22 तास अभ्यास केला म्हणून एवढे मोठे झाले. त्यांनी जर म्हटलं असतं की नाही आज बुधवार आहे, नाही आज रविवार आहे, मला याच्याकडे जायचं आहे, तर झाले असते मोठे? बिलकुल नाही. म्हणून प्रत्येकानं या ग्रह तारे, कोणता शमळे बाबान, खरकटे बाबान, बायान, हे ते यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालायला पाहिजे आणि आपलं भविष्य निश्चित करायला पाहिजे, सुधारायला पाहिजे, आपलं कुटुंब सुधारायला पाहिजे, समाज सुधारायला पाहिजे. बस एवढंच मी आता इथे बोलतो आणि 15 मिनिट झाले, त्यामुळे मला इथे बोलण्याची संधी दिली, मला अध्यक्षपद दिलं, माझा सत्कार केला, तुम्ही सर्वांनी ऐकलं, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. खूप पोटतिडकीने सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भोंदू बाबा वगैरे असं काही नसते. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अंधश्रद्धा कधीही पाळली नाही पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार आपण चाललं पाहिजे. यानंतर कार्यक्रमाचा विषयावरचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन करण्याकरता मी गौतम गवई सरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवाण वंदन करतो आणि आजच्या चिंतन सभेचे विचारमंच यांना सप्रेम जय भीम. आजची चिंतन सभा ही या महिन्यातली सकाळची सुरुवात झालेली पहिली सभा आहे. सरांच्या आदेशानुसार असं ठरलं की बाकी ऊन खूप तापत आहे, त्याच्यामुळे ही चिंतन सभा सकाळी 8 ते 10 या वेळातच घेण्यात यावी. त्या सूचनेनुसार ही सभा आज सकाळी 8 वाजता सुरू झाली. आजच्या चिंतन सभेच्या अध्यक्षस्थानी माननीय पी. इंगळे साहेब, पोलीस अधिकारी हे उपस्थित झाले व त्यांनी प्रतिष्ठानविषयी व अंधश्रद्धेविषयी भरपूर माहिती दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या चिंतन सभेला पेठे सर यांनी सुद्धा उपस्थिती देऊन प्रमुख अतिथी म्हणून यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच पांडे सर आणि बागळे सर हे सुद्धा आजच्या सभेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विचार मंचावर उपस्थितांचे सगळ्यांचे आभार मानून धांडे सरांनी जे प्रस्तावित केलं त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि सुषमाताई यांनी सूत्रसंचालन चांगल्या प्रकारे केलं, त्यामुळे त्यांचेही सुद्धा आभार मानतो. आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचे सर्व कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. आले ते आत्मभान भीम
असं